नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्श या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे गाते अंगाई. लेखन ॲडव्होकेट शरद घाडगे. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. बाहेर अंधारून आलं होतं. बहुतेक पाऊस कधीही कोसळू शकतो. विजासुद्धा कडाडत होत्या. बघता बघता धो धो पाऊस चालू झाला. पंकज आणि त्याची बायको कविता आणि त्यांचा 1 वर्षाचा मुलगा प्रतीक आपल्या 4 चाकी गाडीत बसून पाऊस बघत होते. सायंकाळीचे 6 वाजून गेले होते. पंकज आपली फॅमिली घेऊन शहराबाहेर आला होता. त्यांना शहराबाहेरच्या डोंगर टेकड्यांवर फिरायला खूप आवडायचं, म्हणून ते आजसुद्धा बाहेर आले होते. एव्हाना ते घरी कधीच पोचले असते, पण त्यांची गाडी मध्येच बंद पडल्यामुळे त्यांना उशीरच झाला. त्यात हा पाऊस मध्येच सुरू झालेला. तसं हा भाग त्याच्यासाठी नवीनच होता. याआधी या ठिकाणी ते कधीच आले नव्हते. पाऊस थांबेल असं मला तर काही वाटत नाही, कविता पंकजला बोलली. मग काय करूया, जाऊया का हळूहळू? हां, किती वेळ वाट बघणार, खूप उशीर होईल. पंकजने गाडी सुरू केली आणि हळूहळू गाडी चालवत पुढे पुढे निघाले. पाऊस कोसळतच होता. बहुतेक पावसाचे सुद्धा आज काहीतरी बिनसले होते. गाडी आता सुनसान माळ रस्त्यावर आली होती. सोसाट्याचा वारा सुटला. वाऱ्याचा सू 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 आवाज अंगावर शहारे आणत होता. उंचच उंच झाडं हतबल होऊन मुळापासून हालत होती. मध्येच काड 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 आवाज होऊन लक्कन विजा चमकत होत्या आणि सगळीकडे प्रकाश पडत होता. तेवढ्यात पंकजचं लक्ष रस्त्यावर गेलं आणि त्याने डोक्यालाच हात लावला. रस्त्यावर झाड पडल्यामुळे रस्ता बंद झाला होता. आता काय करायचं? प्रतीकला तर भूक लागली आहे, कविता बोलली. थांब, या माळावर कोणाचं घर आहे का बघूया. असेल तर दूध तरी मिळेल आपल्या प्रतीकला, असं म्हणून पंकजने गाडी मागे वळवली. ते दोघं कुठं कोणाचं घर दिसतंय का बघत होते. सगळीकडे अंधार दिसत होता. बहुतेक माळावर कोणाचं घर नसावं. सोसाट्याचा वारा सगळ्या माळावर बेभानपणे उन्माद दाखवत होता. त्याच्या समोर येणाऱ्या प्रत्येक अडथळ्याला तो पाला पाचोळ्यासारखा गोळा करून घेऊन जात होता. पंकजची गाडी वाऱ्याने गदागदा हलत होती. तेवढ्यात रस्त्यापासून दूर माळावर लांब कुठेतरी पंकजला दिवा लुकलुकताना दिसला. तसं पंकजने गाडी तिकडे घेतली. तिथे त्या माळावर एकच घर होतं. त्या घरातून बाळा जोजो रे असं अंगाई गीत कोणतरी बाई गात होती. आश्चर्य म्हणजे पंकजला मुसळधार पावसात सुद्धा अंगाई ऐकू येत होती. पंकजने गाडी बंद केली आणि गाडीच्या बाहेर येऊन खिडकीतून आत बघितलं तर घरामध्ये एक बाई आपल्या बाळाला पाळण्यात झोपवत होती. पंकजने घराचा दरवाजा वाजवला. त्या स्त्रीने दरवाजा उघडला. घरात ती एकटीच वाटत होती. हिरवी साडी नेसलेली, कपाळावर कुंकवाचा मोठा टिळा, डोळ्यात काजळ घातलेली. आम्ही आत येऊ का? बाहेर पाऊस खूप पडतोय हो, आणि आमच्या बाळाला पण खूप भूक लागली. या की, या आत, मी तुमचीच वाट बघत होते. पंकज आणि कविता गोंधळून एकमेकांकडे बघू लागले. त्यांच्या बाळाला घेऊन आतमध्ये गेले. घरात
कोंदट वातावरण होतं. बाहेरच्या पावसाचा आवाज घरात येत नव्हता. तेवढ्यात ती बाई आतील खोलीमधून गरम दूध घेऊन आली. एवढ्या लवकर गरम दूध कसं झालं याचा विचार करत पंकज घराचे निरीक्षण करत होता. तुम्ही अंगाई गीत छान गाता हो. तुमचा आवाज पण खूप छान आहे, कविता म्हणाली. एवढ्या वर्षात कोणतरी अंगाईच्या ओढीने इथपर्यंत आलं, असं म्हणत ती आत कुठेतरी गेली. कविताला तिचे बोलणं विचित्रच वाटलं. चला पाळण्यातील बाळ तरी बघावं, असं म्हणून कविताने पाळण्यात बघितलं, तर पाळणा रिकामाच झोके घेत होता. कविता आता घाबरली होती. अहो चला, आपण निघूया इथून लवकर, कविता घामानं डबडबलेला चेहरा पदराने पुसत म्हणाली. अगं काय झालं? इथून बाहेर चला म्हणजे सांगते, असं म्हणत कविता प्रतीकला घेऊन पळत घराबाहेर आली आणि गाडीत जाऊन बसली. आता पाऊस पूर्ण थांबला होता. तेवढ्यात सुनसान माळावरच्या पिंपळावर घुबड घुमू लागलं. पंकज पण घाबरून गाडीत येऊन बसला व गाडी रस्त्यावर घेतली. पंकजने गाडीतून मागे वळून बघितले तर ते घर अंधारात गडप झालं होतं. आता सांग ना, तू का घाबरली होती? पंकजने विचारले. मी कुठं घाबरले होते? घाबरली होती तुझी बायको. मला बाळ पाहिजे होतं आणि ते मिळालं, असं म्हणून कविता जोरजोरात हसू लागली. म्हणजे म्हणजे तू तू कविता नाहीयेस? पंकजने भेदरून विचारले. मी कविता नाहीये, मी मंजुळा. कित्येक वर्ष वाट बघत होते बाळाची. मला माझं बाळ मिळालं. आणि ती खदा खदा हसू लागली. तिचं हसणं सगळ्या माळावर घुमत होतं. तो प्रकार बघून पंकजने गाडी जोरात पळवली, तरी सुद्धा समोर दिसत होता तो मोकळा माळ. पंकज फिरून फिरून विचार करून बेशुद्ध पडला. सकाळी जाग आली तर तो आपल्याच गाडीत होता. गाडी रस्त्याच्या बाजूला उभी होती, परंतु त्याची बायको आणि मुलगा गायब झाले होते. त्याने खूप शोधाशोध केली. त्या माळावर ना ते घर दिसत होतं, ना त्याची बायको आणि मुलगा. शेवटी हतबल होऊन तो तिथून निघाला. काही अंतरावर जाताच त्याला एक झोपडी दिसली. त्याने त्या झोपडीत जाण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात आतून आवाज आला. कोण आहे बाहेर? आतमध्ये एक म्हातारी होती. मी पंकज. अहो काल रात्रीपासून माझी बायको आणि मुलगा हरवला आहे हो. तुमच्या इकडं आलं होतं का कोणी? म्हातारीनं दरवाजा उघडला. पंकजला आत घेतलं आणि विचारू लागली. तुम्ही त्या माळावर गेला होता का? हो हो, त्याच माळावरून आलोय, पंकज बोलला. म्हातारीनं देवापसली माळ हातात घेतली आणि बोलू लागली. काही वर्षापूर्वी असाच धोधो पाऊस कोसळत होता. तुमच्यासारखं प्रवासी पावसात आसरा मिळावा म्हणून आलं होतं आणि ती माळावरची बाई तिचं बाळ झोपवत होती. तिचा नवरा रोजगारासाठी 2-2 दिवस घराबाहेर असायचा. ती बिचारी एकटीच जीव मुठीत घेऊन रात्रीच्या रात्री जागून काढायची. थोडा वेळ थांबताच त्या प्रवासी लोकांना कळालं की ही बाई एकटीच राहते इथं. याचा फायदा घेत त्या लोकांनी तिच्याकडून तिचं बाळ हिसकावून घेतलं. तिने खूप प्रयत्न केला त्यांना अडवण्याचा, पण त्यातील एका नराधमाने तिच्या पोटात सुरा खुपसला. ती तिचा जीव डोळ्यात आणून तिचं बाळ दूर जाताना बघत होती. तेव्हापासून तिचा आत्मा तिथेच भटकतो, बाळाची वाट बघत. आणि तुम्ही सापडला तिच्या तावडीत. तू वाचलास, असं म्हणत म्हातारीनं घराचा दरवाजा उघडला. या गोष्टीला आता
बरीच वर्ष झाली. एके दिवशी रवी आपल्या बायको आणि छोट्या मुलीला घेऊन या माळावर फिरायला आला होता. सगळेजण फोटो काढण्यात मग्न होते. तेवढ्यात ढग गडगडून आले, विजा चमकू लागल्या आणि अचानक अंधार पडला. तेवढ्यात धो पावसाला सुरुवात झाली. कुठंतरी उभं राहायला रवी जागा शोधत होता. तेव्हा त्याला माळावर एक घर दिसलं. म्हणून तो बायकोला म्हणाला, आपण त्या घरामध्ये थोडा वेळ थांबूया. त्याच्या बायकोला थोडं आश्चर्य वाटलं, कारण ते जेव्हा या माळावर आले होते त्यावेळेस इथं काहीच नव्हतं. मग हे घर कुठून आलं? तेवढ्यात जोराचा पाऊस चालू झाला. आपला भास झाला असेल तिथं घर आधीपासूनच, असा विचार करून ती रवीसोबत मुलीला घेऊन तिथे गेली. घराजवळ जाताच आतून आवाज येऊ लागला.